हाय हॅलो नमस्कार, मी चिन्मय उदगीरकर तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलोय जिद की कहाणी सीझन 2. प्रेझेंटिंग पार्टनर सिद्धी सुझुकी, पॉवर्ड बाय शेअर स्पॉट, को पॉवर्ड बाय श्री महावीर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सोलापूर. हाय हॅलो नमस्कार, मी चिन्मय उदगीरकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे जिद की कहाणीमध्ये. फार कमी प्रोफेशन असे असतात ज्यांना डिवाइन ब्लेसिंग असतं, जे डिवाइन प्रोफेशन्स असतात, आणि यातलं एक अग्रगण्य किंवा सगळ्यात महत्त्वाचं प्रोफेशन म्हणजे डॉक्टर की प्रोफेशन. कोरोना काळामध्ये जागतिक स्तरावर जी काही मोठी संकटाची आपत्ती आलेली होती त्यामध्ये डॉक्टर्सने किती मोठं काम केलेलं आहे. देवदूत म्हणजे खरे कसे असतात हे आपल्याला त्यावेळेस बघायला मिळालं. आणि असेच आपल्या सोलापूरच्या देवदूत, ज्यांना सोलापूरमध्ये खूप मानाचं स्थान आहे, घराघरात त्यांचं नाव आहे, डॉक्टर माधुरी दबळे मॅम आपल्या बरोबर आज इथे उपस्थित आहेत. आणि 30 वर्षांची त्यांची प्रॅक्टिस आणि प्रचंड त्यांचं काम, इतकं बिझी शेड्यूल, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. आणि यातही त्यांनी स्वतःची स्वतंत्र अशी वैचारिक धारा कायम ठेवलेली आहे. स्वतःची त्यांची शाश्वत मूल्य आहे जी त्यांच्या वर्तनामध्ये आचरणामध्ये कायमच असतं. आणि म्हणून त्यांना डॉक्टर व्यतिरिक्त एक वेगळं सामाजिक स्थान आणि सामाजिक आदर सोलापुरामध्ये आहे. तर तो सगळा प्रवास आपण जाणून घेऊ या सगळा प्रवास. कारण हे सगळं कमवण्यासाठी खूप मोठं तप करावं लागतं आणि साधनेने मिळालेलं तप नक्कीच सगळ्यांसाठी महत्वाचं असणार आहे. मॅम, तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. थोडं जास्तीच कौतुक झालं असं मला वाटतंय. इथे आल्यानंतर तुमच्याबद्दल जे काय ऐकायला मिळालेलं त्याच्यातून हे सगळं स्फुरलं. आणि तुम्हाला बघितल्यानंतर, भेटल्यानंतर, इनिशियल बोलण्यानंतर मला हे जाणवलं की खरोखर खरंच आहे. सोलापूरकरांचं प्रेम हे खरोखर त्यामुळेच तुमच्यावरती आहे. तर हा सगळा प्रेमाचा प्रवास जो त्यांचा मिळवण्याचा जो प्रवास तुमचा सगळा जो आहे हा मला जाणून घ्यायचा होता. म्हणजे घरची बॅकग्राऊंड कशी होती, माहेरची, शिक्षण कसं झालं, मग लग्नाचा प्रवास, मग सोलापुरामध्ये स्थायिक होण्याचा निर्णय, आणि मग 30 वर्ष एवढी जबरदस्त प्रॅक्टिस, हे सगळं मला जाणून घ्यायचं आहे. माझा जन्म खर तर हिंगोली गावात झाला की जिथे माझे आजोबा तहसीलदार होते, तिथे झाला. पण शिक्षण सगळं अंबेजोगाईमध्ये झालं. मराठवाड्यातलं पुणे असं म्हणतात की जिथं सरस्वतीचं स्थान आहे, अंबेजोगाई गावात. तिथे माझं पहिलीपासून MD पर्यंत शिक्षण तिथेच झालं. पण मला फक्त एक गोष्ट इथं सांगावीशी वाटते की नुसतं माझं शैक्षणिक म्हणजे शिक्षण तिथं झालं, परंतु जे संस्कार झाले ना ते त्या गावामुळे झाले. कारण मी काल परवाच सांगत होते की वसंतराव देशपांडेचं सावरे आई जयो ऐकलं मी स्वतः. ते किती भाग्यवान होते मी, कारण त्या गावात नेहमी संगीत महोत्सव व्हायचे की जिथं मी भीमसेन जोशी, वसंतराव, अजय पोहनकर अगदी लहानपणापासून ऐकलंय. साहित्य संमेलन व्हायचे, गोरी दांडेकरांचे व्याख्यान व्हायचे, महाभारताच्या व्यक्तिरेखा. आम्ही अगदी 7वी 8वीत असल्यापासून हे सगळं ऐकायला जायचं. गीत रामायण मी सुधीर फडकेंचं ऐकलं. म्हणजे त्या गावानी मला खूप दिलं. म्हणून म्हणे की डॉक्टरच्या बरोबर म्हणजे वैद्यकीय शिक्षणाबरोबर हे माझ्यावर खूप छान संस्कार झाले. म्हणूनच मी म्हणालो की स्वतंत्र अभिव्यक्ती तुम्ही तुमची विकसित पण केलेली आहे डॉक्टरकीच्या व्यतिरिक्त. तर त्यासाठी या गावाचं खूप मोठं योगदान आहे. नशिबानच समजते मी खरं तर असं. मग हा सगळा व्यासंग असताना डॉक्टरकी शिकण्याचं आणि मग तिथे त्या अनुषंगाने अभ्यास करण्याचं जो काय प्रवास झाला तो सगळा कसा होता? 8वी 9वी पर्यंत मी खरं सांगू का, मी जास्ती कल्चरल याच्यातच होते. गाणं म्हणायचे मी. शाळेमध्ये कुठलंही स्वागत गीत असेल तर माझा नंबर असायचा. नाटकात काम करायचं, कुठल्याही डान्स मध्ये माझा नेहमी पहिला नंबर यायचा, कुठल्या काव्य वाचनामध्ये पहिला नंबर. तर याच्यामध्येच मी रमलेली असायची. खरं त्या अभ्यासापेक्षा ह्याच गोष्टी माझ्या जास्त असायच्या. त्यामुळे माझं वाचन खूप व्हायचं. मराठी साहित्यिकांचं वाचन खूप आहे माझं. बरोबर. तर पण त्याच्यानंतर 9वीत गेल्यानंतर मला असं वाटायला की नाही आता आपण काहीतरी व्हायला पाहिजे डॉक्टर. तर माझ्या आईने असं लिहून दाखवलं भिंतीवर की डॉक्टर माधुरी देशमुख, बघ कसं वाटतंय म्हणे तुझं नाव. तेव्हा मला वाटलं की अरे की नाही खरं आपण डॉक्टर व्हावं. आणि मग 10वी पासून खरं तर मी अभ्यास करायला लागले अगदी. आणि मग 11वी 12वी मग लगेच ऍडमिशन मिळाली. मग काय अभ्यास म्हणजे सिन्सिअरिटी असल्यामुळे काय, मग ती कुठल्याही विषयात असू दे, ती कुठेही होते. तर तुमच्या कलेमध्ये होऊ दे तितकी सिन्सिअरिटी किंवा अभ्यासामध्ये स्वभाव असला की तो कुठेही तोच होतो. बरोबर. त्याप्रमाणे मग MDचं शिक्षण आताच म्हटल्यासारखं की 3 वर्षी मी फर्स्ट होते, 3 वर्षी क्लासमध्ये, परत MD ला पण फर्स्ट.
बरोबर. त्याच्यामुळे मग पण आवड मला, माझ्या एक टीचर होत्या डॉक्टर महिंदळे म्हणून, त्या म्हणजे अगदी ते त्यांना नेपोलियन म्हणायचे. म्हणजे ही केम, ही सॉ अँड ही कॉन्कर्ड जे आहे ना, तसं त्या मॅडम होत्या. त्यामुळे मग आम्हाला त्या विषयाची गोडी लागली, स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र. मग त्यामुळे मी त्याच्याकडे कल्ल्या गेली आणि त्याचा अभ्यास केला आणि मग त्याच्यातच मी पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. पण मग ते सगळं असताना असं वाटत नव्हतं का की हे जे कल्चरल जे आपल्याला देणं दिलेलं आहे ते पण जर आपण विकसित करावं, तो पण व्यासंग आपण ठेवावा आपल्यासोबत? खूप वाटलं, पण ना असं कधी कधी वाटतं आपली ब्रँच चुकली का काय. कारण एकदा गायनात घेतलं ना की तुमचं स्वतःचं लाईफ पूर्ण सॅक्रिफाईस करावं लागतं तुम्हाला. कुठे गाण्याच्या कार्यक्रमाला नाही, कुठे नाटकाला नाही, कुठे व्याख्यानाला नाही. मग जेवढा वेळ मिळेल तेवढं तुम्ही जायचं आणि तेवढ्यातनं जे तुम्हाला घेता येईल तेवढं घ्यायचं, ही सवय लागून जाते. मग आता पण मग या तगमगीवर, या वैचारिक तगमगीवर तुम्ही कसं ओव्हरकम केलं? कारण हा सगळ्याच डॉक्टरांचा प्रॉब्लेम असू शकतो की त्यांच्यामध्ये खूप सांस्कृतिक काहीतरी असतं, त्यांना वेगळं करायचं, परत पॅशन काहीतरी वेगळं सांगत असतं, पण तरीही प्रोफेशनमुळे त्यांना आपल्या पॅशनला सॅक्रिफाईस करावं. त्यावेळेस एका मानसिक संघर्ष जरा वेगळ्या पद्धतीचा असतो. त्यावरती ओव्हरकम तुम्ही कसं केलं? एकदा ऍक्सेप्ट केलं ना आपण की होतं. आणि दुसरी गोष्ट कळते की ही रिस्पॉन्सिबिलिटी आपली. बरोबर. आज पेशंट डिलिव्हर झाल्याशिवाय मला गाण्यामध्ये पण लक्ष लागणार नाही, व्याख्यान ऐकण्यात लक्ष लागणार नाही. मग ती आपल्या मनाला सवय होऊन जाते की नाही, ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ती आधी करायची. आणि मग जेव्हा आपलं काम पूर्ण होईल तेव्हा मग आपल्या कलेकडे लक्ष द्यायचं. मग ही आपण आपल्याला सवय लावून घेतो. जेव्हा मला काही नाहीये ना काम, तेव्हा मग गाणं ऐकायचं, तेव्हा कुठल्या तरी पटकन व्याख्यानाला जायचं, ते जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करायचं. करेक्ट. सवय लागून जाते. तुम्ही सुरुवातीला पण सांगितलं की तुमच्या गावाने तुम्हाला घडवलं, त्या गावाने तुम्हाला खूप काही दिलं, पण असंच तुमचं गाव तुम्हाला सोडून सोलापुरात यायचंय आणि मग आता इथे प्रॅक्टिस करायची आहे, हा प्रवास कसा होता? तसं पाहिलं तर कधी पण माहेर सोडून येताना वाईट वाटतच ना. त्याप्रमाणे मलाही वाईट वाटलं होतं खूप. पण त्यानंतर पण मी कनेक्टेड असते माझ्या गावाशी. कधी कुठले तिथले काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील तर मी जाते. आमच्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये आता कुठला कार्यक्रम असेल तर मी शक्यतो अटेंड करायचा प्रयत्न करते. असं. पण आता म्हटलं ना की लग्न झाल्यावर सासरी जावंच लागतं, त्याप्रमाणे मला इथे यावंच लागलं आणि मग मी रमले पण इथे. सोलापूरने पण मला खूप दिलंय, त्यामुळे मी इथे पण रमले आता छान. तर या लग्नाच्या प्रवासाकडे आपण येऊया. शिक्षण घेत असताना सरांची तुमची ओळख झाली आणि मग पुढे लग्न आणि पुढे सोलापूरला येणं झालं. तुमच्या शब्दात हा प्रवास ऐकायचा होता. काय कसं घडलं? कसं आहे, मी थोडी अभ्यासाला जास्ती कललेली होती, त्यामुळे सारखं लक्ष अभ्यासातच असायचं. सारख्या टेस्ट, सारख्या एक्झाम्स आणि तिथं फर्स्ट यायचा, आपला पहिला नंबर आला पाहिजे, याच्या खाली मी फर्स्ट इयर पासून MD पर्यंत सारखी त्याच्याशी असे टार्गेट असायचं माझ्या डोळ्यात. तर तेव्हा वाटायचं की माझ्या दुसऱ्या मैत्रिणी BA करतायत, BCom करतायत, त्या छान एन्जॉय करतायत, पण मला हे अभ्यासाशिवाय दुसरं काही नव्हतं. त्यामुळे मला असं वाटायचं की आपला जो जोडीदार मिळेल तो असा आपल्यासारखाच हुशार असावा. असं. मग एकाने मला एक स्थळ सांगितलं की आहे सोलापूरचं, चांगला मुलगा आहे वगैरे, पण ते मी काय ऐकून ऐकल्यासारखं केलं. आणि मला इंटरेस्ट नव्हता, लग्न एवढ्या लवकर काही करायचं नव्हतं. असं मला अभ्यास करून गोल्ड मेडल मिळवायचं होतं याच्यात, ते मी त्याच्याशीच जास्ती कॉन्सन्ट्रेट केलं. बरोबर. पण झालं काय, मी PG करत होते, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट चालू होतं माझं, मी जस्ट जॉईन झाले आणि सोलापूरहून कुणीतरी एक डॉक्टर नवीन सर्जरी शिकवायला येणार असं कळालं. आणि त्या ऑपरेशन थिएटर मध्ये कसं असतं, ते गाऊन, तो मास्क, तो कॅप, त्यामध्ये कोणी जेंट्स का लेडीज हे पण कळत नाही आपल्याला कोण. आणि तिथे इतकी गर्दी होती ते नवीन सर्जरी बघायला. मी तर ज्युनियरच होते, त्यामुळे डोकावले त्या OT मध्ये आणि बाहेर आलं. मग त्याच्यानंतर त्यांचं लेक्चर होतं लेक्चर हॉलमध्ये, त्याच डॉक्टरांचं लेक्चर होतं. मग मी अशी, ते आले सगळेजण आमचे टीचर आणि डॉक्टर, तर मी अशी उठून उभी राहायला लागली. आपण टीचर आल्यावर उठतो ना, उभी राहतो. तर माझी मैत्री म्हणे बस तो आपल्यासारखाच PG आहे म्हणे, बस. मग मला वाटलं की अरे बापरे, हा PG करतानाच दुसऱ्या गावात जाऊन एक नवीन सर्जरी डेमॉन्स्ट्रेट करतोय आणि त्याच्यानंतर लेक्चर देतोय, म्हणजे नक्कीच हुशार आहे हा. मग मी घरी जाऊन सांगितलं माझ्या आईला की नाही आई, आहे तो मुलगा, जे आपल्याला स्थळ आले ना, तो
तो हुशार आहे आता, तुम्ही हरकत म्हणजे नाही. तो ते जे स्थळ आलेला जो मुलगा होता हा, तेच आपले सर होते, तेच. त्यांच्या बरोबर आपल्या लग्नाची गाठ बांधली गेली. बर. आणि मग तुमची खात्री तिथे झाली. तिथे झाली. तिथून पुढे मग गाडी पुढे सरकली. बरोबर. पण हुशारीकडे बघून आपण लग्नाचा निर्णय घेतला होता, पण मग नंतर बरेच गोष्टी जुळाव्या पण लागतात ना, त्या अनुषंगाने प्रवास. नाही, मला माहिती होतं की जो मुलगा हुशार आहे ना तो सगळीकडेच हुशार असणार आहे. ऍक्च्युअली मोठी रिस्क होती. रिस्क होती. पण तो घरात पण तितकाच हुशार असेल, रिलेशन मेंटेन करण्यात हुशार असेल, असा माझा विश्वास होता. आणि तो झाला सार्थक, म्हणायला हरकत नाही आता. मग कसं आहे हा सहजीवनाचा सगळा प्रवास तुमचा? आमची जॉईंट फॅमिली, की जिथं माझ्या सासूबाई, त्यांच्या जाऊबाई, त्यांची मुलं, त्यांच्या सुना, या आम्ही सगळेजण एकत्र राहतो. बर. अजूनही? हा, अजूनही. अरे वा. तर त्याच्यामुळे, आणि माझ्या माहेरी पण आत्या, आत्या, काकू, इकडे पण खूप जण जॉईंट नाही आहेत पण शेजारी असं. हा, त्यामुळे मला खूप लोकांची सवय होती. बर. त्यामुळे मग इकडे मी लवकर ऍडजस्ट झाले या घरात. बरोबर. हा, आणि कसं फॅमिली सपोर्ट पण मला खूप छान मिळाला, की म्हणजे मी तेवढं बाहेर वेळ देऊ शकायची. बरोबर. कोण घरात पाहुणे आले, कोणा त्याच्याशी मला जास्ती काही देणं घेणं नसायचं. बरोबर. तर त्याच्यामुळे बाहेर जास्ती काम करू शकले मी. मग कृष्णामाई नर्सिंग होम हे आधीपासून होतं की तुम्ही लग्नानंतर तुम्ही स्थापन केलं? मी जेव्हा सोलापूरला आले तेव्हा एका प्रायव्हेट हॉस्पिटलला जॉईन झाले. आल्या ह्याच्यामध्ये मग 1-2 वर्ष तिथे काम केलं आणि त्याच्यानंतर स्वतःचं हॉस्पिटल काढलं. तर माझ्या आजी सासूबाईंचं नाव कृष्णा होतं आणि दुसऱ्यांचं नाव होतं माई. मग माझ्या सासऱ्यांनी काय केलं, एके दिवशी मला असं एक फॉर्मच आणून दिला की बघ, हॉस्पिटलचं नाव रजिस्टर झालंय. मला माहित पण नाही की काय, ते कॉर्पोरेशन मध्ये जाऊन त्यांनी ते नाव रजिस्टर करूनच त्यांनी आणलं होतं. वा. की तेव्हा मला माहित पण नव्हतं कृष्णा आणि माई माझ्या आजी सासूबाई आहेत त्या. बर. हा, आणि म्हणून त्या हॉस्पिटलचं नाव कृष्णामाई ठेवलं. बर. आणि अधिक 4 वर्ष आम्ही रेंटल होतो छोट्या जागेमध्ये, आणि नंतर एक मोठी जागा घेऊन तिथे शिफ्ट झालो. बर. ते आजपर्यंत तिथंच आहोत. बरोबर. पण ज्या पद्धतीने अकॅडमिक तुमची ग्रोथ होती आणि जी काय हुशारी, ज्या पद्धतीने तुम्ही तिथं स्वतःला सिद्ध केलं होतं, तुमच्यासारख्या टॅलेंटला जर मुंबई पुण्यामध्ये आपण नेलं असतं तर जास्त चांगला स्कोप मिळाला असता. कधी असं वाटलं नाही का की सोलापूर आपण बेस ठेवूया, आपण मुंबई पुण्याकडे पण जरा सरकूया, तिकडे पण काही दिवस प्रॅक्टिस करूया, असं तुम्हाला कधी वाटलं नाही? खरं म्हणजे आता सांगितल्यासारखं माझे सासरे हे द्राक्ष बागायतदार, आणि नान्नजला आमचा वाडा, आमची शेती सगळं नान्नजला. त्यांना खूप ते खूप सोशल वर्क करायचे. त्यांनी द्राक्ष बागायतदार संघ स्थापन केला, छोट्या छोट्या शेतकऱ्यांना द्राक्ष लावायला शिकवली आणि सगळे द्राक्ष एकत्र करून एक्सपोर्ट केले त्यांनी. तिथपर्यंत त्यांची धडपड होती. आणि त्याच्यामुळे त्यांचं जे कनेक्शन होतं ना गावाशी, त्याचं थोडे पर्सेंटेज तरी आमच्यामध्ये आलं. आणि म्हणून आम्हाला असं वाटलं की नाही, आपण सोलापूर मध्येच राहावं आणि इथेच जास्ती सेवा द्यावी. आणि मुंबई पुण्यात जाऊन तरी काय, शेवटी काय मिळणार आहे ना, मला कुठेतरी तुमचं समाधान शेवटी पाहिजे. बरोबर. शेवटी मुंबई पुण्यात तुम्हाला काय मिळणार आहे? आता आर्थिक दृष्ट्या तुम्ही अजून आता आहोत त्याच्यापेक्षा अजून थोडे चांगले. म्हणजे एक्सपोजरला जर कमी महत्व दिलं आणि समाधानाकडे जर आपण फोकस केला तर तो नक्कीच काहीच नाही. आणि आता ह्या सगळ्या इंटरनेट आणि याच्यामुळे काय, आपण सगळं वी आर ओपन टू वर्ल्ड, त्याच्यामुळे आम्ही कुठेही जाऊन शिकू शकतो. त्यामुळे असं वाटलं नाही की आपण टोटल तिथे काही शिफ्ट व्हावं. बरोबर. पण मग तरीही इथे जेव्हा सुरू झाली प्रॅक्टिस, तेव्हा मग शिकण्याच्या निमित्ताने म्हणा किंवा अजून अपग्रेड होण्याच्या अनुषंगाने कुठे कुठे तुमचं फिरणं झालं? नाही, नेहमी आमच्या कॉन्फरन्सेस असतात मुंबई पुणे, ऑल ओव्हर इंडिया आणि अब्रॉड पण, म्हणजे साऊथ आफ्रिकेला किंवा अमेरिकेमध्ये किंवा अशा कॉन्फरन्सेस आम्ही नेहमीच अटेंड करतो. कुठल्या शिकायलाच मिळतं. बरोबर. आणि काही ट्रेनिंग आम्ही घेऊन चेन्नईला, कोचीनला, असे प्रत्येक वर्षी आम्ही ट्रेनिंग. आता आज जे नॉलेज आहे ना, ते 1 वर्षाने थोडं बदललेलं असतं. करेक्ट. त्यामुळे आम्हाला अपग्रेडच करावंच लागतं स्वतःला, की नेहमी इन टच आणि अपडेट राहावं लागतं. आपल्या प्रॅक्टिसचा जर तुम्हाला दर्जा वाढवायचा आहे तर तुम्हाला अपडेटिंग करावंच लागतं. त्यामुळे प्रत्येक वर्षी कुठे ना कुठेतरी शिकायला जावंच लागतं. बरोबर. तुलना होऊ शकत नाही, पण अपेक्षा करणं महत्वाचं आहे. म्हणून मी विचारतो की इतक्या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा पुन्हा सोलापूरकडे येताना सोलापूरमध्ये काय काय बदल व्हावा असं तुम्हाला वाटतं?
किंवा इथे अजून काय काय सेवा सुविधा असल्या पाहिजे तुमच्या प्रोफेशनच्या अनुषंगाने असं तुम्हाला वाटतं? म्हणजे आधी जेव्हा 30 वर्षापूर्वी ज्या नव्हत्या ना त्या आता खूप चांगल्या आहेत सोलापूरमध्ये, डेव्हलप झालं, चांगल्या डेव्हलप झाल्यात. की याच्यामध्ये फक्त एअरलिफ्ट जे काय आहे तेवढंच एक कार्डियकच्या दृष्टीने मला असं वाटतं की एअरलिफ्ट किंवा कम्युनिकेशन जे आहे ते इथे अवेलेबल व्हावं. बाकी अदरवाईज सोलापूरला काही कमी नाहीये. सोलापूरला खूप 99% ऍडव्हान्स्ड आहे. बरोबर. अगदी काही ठराविक ज्या टेस्ट आहेत त्याच्यासाठी बाहेर जावं लागतं, तर तेवढ्याच फक्त एवढीच इथे कमतरता आहे. पण मग असं वाटतं का की या मातीत तेवढं पोटेन्शियल आहे की मेडिकल हब इथे होऊ शकतं? खरं आहेच आहे मेडिकल हब. तेच मी आता म्हणाले की 99% सोलापूरला सगळ्या फॅसिलिटीज आहेत. हा, अगदी थोड्याशा काही हातावर बोटावर मोजण्या एवढ्या आहेत. मेन म्हणजे ना इथे एअरपोर्ट. हा विषय खूप मोठा आहे इथला, पण मी माझ्या मेडिकलच्या दृष्टीने कशी गरज आहे ते सांगते की एअरपोर्ट इथे पाहिजे. 30 वर्षाची प्रॅक्टिस आणि एवढं मोठं इथलं योगदान म्हटल्यानंतर तुमच्याकडे तो नॅचरल राईट आहे बोलण्याचा. तुम्ही नाही बोलणार मग दुसरं कोण बोलणार? मला आता हा प्लॅटफॉर्मचा मी थोडा उपयोग करून घेते. कारण काय होतं जेव्हा आमच्या कॉन्फरन्सेस अरेंज करतो ना आम्ही इथे, की चांगले चांगले इंटरनॅशनल स्पीकर्स आम्हाला हवे असतात इथे, की त्यांनी येऊन इथं लेक्चर द्यावं, त्यांनी मार्गदर्शन करावं. सोलापूरच नाही, कारण सोलापूरच्या आसपासचे डॉक्टर पण येतात इथे कुठल्याही आमच्या कॉन्फरन्ससाठी. आणि हे इंटरनॅशनल स्पीकर जेव्हा आहेत, इंटरनॅशनल जाऊ दे, इव्हन नॅशनल, मुंबईचा ठीक आहे, चेन्नईचा यायचा आहे, केरळचा यायचा आहे, नॉर्थचा यायचा आहे, सगळ्यांना कनेक्टिव्हिटी पाहिजे असते. ते आधी विचारतात एअरपोर्ट आहे का. तिथे सोलापूर म्हणजे तिथं मात्र मला जाणवतं की नाही, ही कमतरता खूप मोठी आहे ज्याच्यामध्ये तिथं आपण मागे पडतोय. करेक्ट. ही कनेक्टिव्हिटी पाहिजेच. आता पुन्हा आपण तुमच्या कल्चरल गोष्टींकडे येऊया. मग या 30 वर्षाच्या प्रॅक्टिस मध्ये तुम्ही तुमची आवड, तुमचं पॅशन, ही कलासक्ती ही कशी जोपासली? काम तर करावं लागतं, रिस्पॉन्सिबिलिटी तर आहे, टायमिंग तर नाहीये कामाचं काही, तर त्यामुळे जेव्हा काही नाही तेव्हा युटिलाइज करा असं होतं. मग त्याला वेळ का काही आम्ही बरेचदा मिळत नाही. ज्या दिवशी आता काही मला वेटिंग नाहीये ना, तर चला आपण बसूयात. आमचे मित्र जे एक हे ग्रुप आहे, चला आपण गाणे म्हणूयात आज. मग गाणे म्हणतो आम्ही जरा, थोडं रिक्रिएशन पण असतं ना आपल्याला असे. आणि जेव्हा काही इथं प्रोग्राम चालू आहे तर मी बरेच प्रोग्राम अटेंड करते. कुठल्या व्याख्यानाला मला आवडतं जायला. तुम्ही कीर्तनाची पण तुम्हाला आवड आहे? हा, ती अंबेजोगाईपासूनचे? हा, नाही, लहानपणी माझ्या माहेरी दत्ताचं देवस्थान आहे, तर तिथे जेव्हा नवरात्र असायचं दत्ताचं, तेव्हा कीर्तनाला यायचे. मग बाहेर तिथं आसपासचे जे आहेत कीर्तन करणारे त्यांना बोलवायचे आणि मग त्यांचं कीर्तन ऐकायचे. भारूड कीर्तन मला लहानपणापासून सवय. आणि माझ्या घरात दर गुरुवारी भजन असायचं. माझी आजी भारूड करायची चांगलं, त्याच्यामुळे आम्ही आपलं कळो न कळो टाळ घेऊन बसायचं त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे ती आवड राहिली. पण बाय चान्स इथे पण सोलापूरला कीर्तनचा महोत्सव पण सध्या चालू आहे आणि मला त्याच्यामुळे ती आवड, मी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ऐकायला जाते. एवढ्या सगळ्या बिझी शेड्यूल तुम्ही एका चित्रपटाची पण, शॉर्ट फिल्मची पण निर्मिती केली. तो प्रवास पण आम्हाला ऐकून घ्यायचा होता की ज्या फिल्मला खूप सारे अवॉर्ड्स मिळाले. झालं काय, माझी आई खूप छान लेखिका होती. 2 वर्षापूर्वी तिचं निधन झालं. पण आणि तिला तिथं मराठवाडा साहित्य परिषदेची ती अध्यक्ष होती आणि तिथं तिला बऱ्याच साहित्य संमेलनात बोलवायचे परीक्षक म्हणून किंवा. तर त्याच्यामुळे आमच्या घरात साहित्याचं वातावरण होतं. तर तिची खूप इच्छा होती की एक टीव्ही सिरियल काढावी तिच्या एखाद्या कथेवर, पण समहाऊ जमलं नाही. तर म्हटलं हे का, मग शॉर्ट फिल्म काढूयात आपण. तर मग पुण्याचे डायरेक्टर जो ऋषी आहे, तर त्याच्याशी आम्ही भेटलो आणि मग ती शॉर्ट फिल्म, ती स्टोरी झाली सगळी तयार. आईला ब्रेस्ट कॅन्सर झाला माझ्या. मग म्हटलं चला त्या निमित्ताने ती थोडं विसरेल म्हणून मग हे फिल्मचं सुरू केलं. आणि ती मग आयसीयू मध्ये असताना पण ते सगळे ते हे लिहून द्यायचे. तो म्हणायचा हा शॉट लिहून द्या, तो शॉट लिहून द्या, मग ती अशी लिहून द्यायची आयसीयू मध्ये असताना. त्याच्यामुळे त्याचं तिला खूप एनर्जी आली त्या सगळ्या शॉर्ट फिल्मची. आणि सुंदर ती हिंदू मुस्लिम याच्यावर होती ती, खूपच चांगली. आणि झालं काय की त्याचं आम्ही प्रीमियर केलं. शूटिंगला 3 दिवस आम्हाला जावं लागलं, सगळी प्रॅक्टिस बंद करून. तो अनुभव खूप छान होता शूटिंगचा. पण तेव्हा मी काय ठरवलं की कुठल्याही चित्रपटाला नावं नाही ठेवायची.
कारण त्याच्या मागे त्यांचे काय कष्ट असतात ते मी अनुभवले या छोट्या शॉर्ट फिल्मच्या निमित्ताने, खरं म्हणजे. बरोबर. तर मग ती फिल्म जेव्हा तयार झाली तेव्हा प्रीमियर केला आम्ही इथे आणि अख्खा हॉल भरला होता. आणि त्याच्यानंतर तिचं मनोगत माझ्या आईचं आणि हे सगळं झाल्यानंतर तिचा जेव्हा पहिल्या फिल्म फेस्टिवल ज्याच्यात गेले तेव्हा फर्स्ट प्राइज मिळालं त्याला. अरे वा. आणि मग नंतर इतके अवॉर्ड्स मिळाले त्या फिल्मला. वा. सगळं बेस्ट डायरेक्टर, ऍक्टर, स्मिता तांबेने त्यात काम केलं होतं. बर. तर प्रवास खूप छान वाटला आहे, खूप छान. पण म्हटलं की आम्ही आमच्या वेळेअभावी फार काही पुढे जाऊ शकू असं वाटलं नाही. नंतर अजून दुसरी फिल्म काढावी असं काही वाटलं नाही. असं पण पुढे संधी मिळाली तर, किंवा असं कधी वाटलं की आता थोडं प्रॅक्टिस आपण थोडी कमी करूया, स्वतःसाठी पुन्हा वेळ काढूया, असं काही वाटलं? काय हरकत नाही, म्हणजे परत विचार करू आम्ही. अच्छा. म्हणजे मग त्याच्या काही वर्षानंतर आपण प्रोड्युसर आणि डिरेक्टर माधुरी दबडे यांचा इंटरव्ह्यू करू. काय वाटतंय सगळ्या प्रवासाकडे बघताना, या 30 वर्षांच्या प्रवासाकडे, सोलापूर मधल्या योगदानाकडे, सोलापूरकरांचं तुमच्यावरच्या प्रेमाबद्दल तुम्हाला काय वाटतंय? नाही, सोलापूर या शहरावर माझं अत्यंत प्रेम आहे. कारण मला या गावाने खूप काही दिलंय आणि जे काही प्रामाणिकपणे माझ्याकडनं देता येईल तेवढं मी प्रामाणिकपणे दिलंय. कारण माझ्या आईची शिकवण होती की हे बघ, आपण असं वागायचं की डोळ्यात डोळे घालून बघता यावं आपल्याला. आपलं मन इतकं प्रामाणिक पाहिजे की आता आम्ही ऑपरेशन थिएटर मध्ये काय करतो हे कुठे पेशंटला कळतं. पण आज तो गरीब आहे म्हणून आपण ऑपरेशन थिएटर मध्ये कुठल्या दर्जाचे इन्स्ट्रुमेंट किंवा काय सुचर किंवा काय औषधं वापरायचे हे आपल्या मनाला आपण प्रामाणिक पाहिजे. तेव्हाच बाहेर येऊन मी ऑपरेशन थिएटर नंतर डोळ्यात डोळे घालून मी पेशंटशी बोलू शकते की ऑपरेशन छान झालं. करेक्ट. हा जो प्रामाणिकपणा आहे ना, तर ह्या प्रामाणिकपणामुळे मी या लोकांसमोर उभा राहू शकते. करेक्ट. हे मला सोलापूरकरांबद्दल वाटतं आणि त्यांनी जे काय प्रेम दिलं त्याची परतफेड मी ह्याच पद्धतीने करू शकते. माझा प्रामाणिकपणा बस. आणि मग अजून काय तुम्ही सांगाल नवीन येणाऱ्या डॉक्टर्स ज्यांना तुमच्याच फील्डमध्ये परत यायचं, त्यांच्या खूप छान गायनायक व्हायचंय, तुम्ही अजून त्यांना काय सांगाल? खरं तर मी काही एवढी मोठी नाहीये की मी त्यांना असं काही सांगावं. जे काय मी काम करत गेले, जे काय होत गेलं, जे घडत गेलं ते इथपर्यंत मी आलेली आहे. मला एवढंच सांगावं वाटतं की फक्त तुम्ही प्रामाणिक राहा. प्रामाणिक राहिलं ना की देव तुम्हाला आपोआप देतो. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहा. एकच मला फक्त सांगावं वाटतं की प्रामाणिकपणा. बरोबर. बस. आज कसं झालंय की सगळ्याच म्हणजे डॉक्टर या प्रोफेशन बद्दल खूप गैरसमज आजकाल होत आहेत. तर आणि ते सगळ्याच फील्डमध्ये आहेत, असं मी म्हणत नाही की हा डॉक्टर. फक्त एवढंच म्हणून मला म्हणायचंय की तुम्ही प्रामाणिक राहिलात ना तर बरोबर पुढचा माणूस तुम्हाला ओळखून घेतो. मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही म्हणाल की अरे हा असा कुठला प्रश्न, असं का बरं याला वाटलं असेल, पण तुम्ही असा विचार करा. पण तरी असं मला विचारायचंय की पुढे जाऊन अजून 2-3 वर्षानंतर एखादी सामाजिक संस्था किंवा राजकारणामध्ये उतरण्याचा काही मानस आहे का? राजकारणामध्ये काही नाहीये मानस उतरण्याचा. वाटतं खरं की म्हणजे माझ्या वाचण्यात असं आलं होतं की गांधीजींच्या वेळेला असं सगळे म्हणायचे की आपण जोपर्यंत राजकारणात उतरत नाही तोपर्यंत राजकारण चांगलं होत नाही. चांगल्या माणसांनी राजकारणामध्ये उतरावं, असं हे त्यावेळेला मी वाचलं होतं. पण तो काही आपला विषय नाहीये. खूप वाटतं की चांगल्या लोकांनी जावं राजकारणात, कारण सांगणार कोण ना. मी बापूजींचं हे वाचलं नाहीये, पण मला असं वाटलं की चांगल्या माणसांनी राजकारणात जावं. पण त्यांच्या मनामध्ये सोलापूर आहे, त्यांनी सोलापूरचा विकास केलाच पाहिजे असं खूपदा वाटतं की आपण जावं आणि करावं काहीतरी गावासाठी असं. पण तो आपला विषय नाहीये. पण सामाजिक कार्य मात्र मला खरंच आवड आहे. ज्या पद्धतीने मी करू शकते ना त्या पद्धतीने मी करते. आणि असं मला वाटतं की आपण काहीतरी खूप चांगली संस्था काढावी, शाळा काढावी, किंवा कुठे वृद्धाश्रम काढावा, बरोबर, किंवा कुठे कॅम्प घेऊन त्यांना फ्री ऍडवाइस द्यावा. बरोबर. इव्हन मला सिंपल गोष्ट संस्कार वर्ग चालवावेसे वाटतात. अगदी आता ही छोटी पिढी आहे, लहान पिढी आहे, तरुण पिढी आहे की ज्यांना जे काही लहानपणी जे आम्ही केलंय ना ते या पिढीला खरंच मिळत नाहीये. आता ही चांगली किंवा वाईट गोष्ट माहित नाही, टेक्नॉलॉजी आणि मोबाईल. तर यामुळे ही पिढी ना थोडं वाचन आणि ही जी कला आहे, नाटक, कीर्तन, भारूड,
याच्यापासून थोडीशी दूर जाते असं मला वाटतंय. Correct. त्यामुळे मला असं वाटतं की खरंच आपण संस्कार वर्ग सुद्धा चालवायला हरकत नाही. म्हणजे मी आणि माय एफ ची टीम तर आम्ही तुमच्या बरोबर आहोतच. त्यामुळे तुम्ही फक्त पुढाकार घ्या, आम्ही तुमच्या बरोबरच आहोत. खरंच ईश्वराला मी मागणं मागते की मला तेवढा त्यांनी वेळ द्यावा आणि मला तशी बुद्धी द्यावी आणि माझ्याकडनं करून घ्यावं. वा, नक्कीच एवढा. तुम्ही इथे आलात आणि इतका छान तुमचा प्रवास तुम्ही उलगडून दाखवला. खरोखर खूप सकारात्मक ऊर्जा मिळाली आणि पुन्हा शाश्वत मूल्यांचं महत्व कळलं की या 4G 5Gच्या स्पीडमध्ये आपण ते विसरून चाललो आहोत, आपण स्वतःला हरवून बसलो आहोत. पण तुमच्याकडे ऑलरेडी इतकी छान काम कंपोज एनर्जी आहे की तुमच्या सहवासात येणारा माणूस हा खरोखर सेल्फ सर्च करू शकतो, डोकावू शकतो. इतक्या चांगल्या एनर्जी बद्दल मनापासून तुमचे आभार. धन्यवाद. आणि तुम्हाला जे करायचं आहे ते होणारच आहे पुढच्या 4-5 वर्षामध्ये आणि आम्ही तुमच्यावर असणारच आहोत. थँक्यू. धन्यवाद.